चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे सहकारी क्षेत्राच्या निवडणुकीत आमदार बंटी भांगडिया यांच्या पॅनलने नुकताच विजय मिळवला। चंद्रपूर जिल्हा बँकवरही भांगडिया गटाचे वर्चस्व आहे। अशात आमदार बंटी भांगडिया भविष्यातील मंत्रिपदाचे दावेदार ठरू शकतात, अशी चर्चा आता चंद्रपुरात सुरू झाली आहे। सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचं नाव चर्चेलं जात आहे, ते म्हणजे आमदार बंटी भांगडिया। अलीकडेच काही दिवसापूर्वी बंटी भांगडिया यांनी नागभीड येथील सहकार क्षेत्रातील आपल्या पॅनलला विजय मिळवून दिला। त्यानंतर पुन्हा एकदा हे सिद्ध झालं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रात जर कोणाला वर्चस्व मिळवायचं असेल तर बंटी भांगडिया या नावाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। सध्याच्या परिस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केला तर आमदार बंटी भांगडिया हे नाव वजनदार नेत्यांपैकी एक आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे माजी अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील आपले वर्चस्व कायम ठेवून आहे। त्याच्यानंतर किशोर जोरगेवार हे नाव देखील चर्चेत आहे। पण या दोन्हीच्या तुलनेमध्ये आता आमदार बंटी भांगडिया हे नाव अधिक चर्चेत घेतले जात आहे। जिल्हा बँकेवर असलेल्या आपल्या वर्चस्वातून बंटी भांगडिया यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये भाजपला मोठं यश मिळवून दिलं आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला कोणतंही मंत्रिपद राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये नाही। सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक प्रयत्न केले, परंतु त्यांना अद्यापही मंत्रिपद मिळालेले नाही। किशोर जोरगेवार यांना जरी भाजपने संधी दिली असली तरी त्यांना मंत्रिपद मिळेल याबद्दल शाश्वती नाही। त्यामुळे पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला जर मंत्रिपद द्यायचं झालं तर बंटी भांगडिया हे नाव भारतीय जनता पार्टीच्या यादीमध्ये सगळ्यात वरच्या पातळीवरती आहे। माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्याशी देखील बंटी भांगडिया यांचे चांगले आणि घनिष्ठ संबंध आहे। राजकारणाचा विचार केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या नेत्यांपैकी बंटी भांगडिया यांचा स्वभाव एक आहे। त्यामुळे सहकार क्षेत्रातून बंटी भांगडिया हे आपली वेगळी फळी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्माण करू पाहत आहे। भविष्यामध्ये कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास आणि चंद्रपूर जिल्ह्याला संधी प्राप्त झाली तर आमदार बंटी भांगडिया यांना मंत्रिपद मिळू शकते असं आता बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज भारत, चंद्रपूर। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सिरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।